ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेव देवर्षी नारदांसमोर अवताराची कल्पना अधिक स्पष्ट करतायत. ते म्हणाले की परब्रह्म परमात्म्याचा पहिला संकल्प झाल्यानंतर ब्रह्मांडाची निर्मिती झाली एकोम भवस्याम प्रजा या संकल्पानुसार. आणि त्या ब्रह्मांडाचा भेद झाल्यानंतर तो जो विराट पुरुष निर्माण झाला, सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्वा, अशा प्रकारचं जे काही पुरुष सूक्तात वर्णन केलेलं आहे, तो विराट पुरुष हा पहिला अवतार आहे म्हणाले. आणि त्याच्याशिवाय काळ, स्वभाव, कार्य, कारण, मन, पंचभूत, अहंकार, सत्व रज तमादी गुण, इंद्रिय, ब्रह्मांड शरीर, त्यांचा अभिमानी, स्थावर आणि जंगम जीव, हे सगळेच्या सगळं त्या अनंत अशा भगवंताचीच रूप आहेत, म्हणजे त्याचेच अवतार आहेत. एवढंच कशाला, मी साक्षात शंकर, विष्णू, दक्ष इत्यादी प्रजापती, तुम्ही आणि अन्य माझे मानसपुत्र, अन्य भक्तजन, स्वर्गलोकातले रक्षक, पक्ष्यांचे राजे, मनुष्यलोकातले राजे, रसातल पाताल इत्यादी निम्नस्तरीय लोकांमधले राजे, गंधर्व, विद्याधर आणि चारणांचे अधिनायक, यक्ष, राक्षस, साप, नाग इत्यादींचे स्वामी, महर्षी, पितृपती, दैत्येंद्र, सिद्धेश्वर, दानवराज आणि प्रेत, पिशाच, भूत किंवा जलजंतू, अन्य प्राणी किंवा पक्षी यांचे स्वामी, ह्याच्या जोडीला संसारामध्ये जितक्या जितक्या वस्तू आहेत, हे सगळं भगवंताचंच रूप आहे. ह्यापासून भगवंत वेगळा नाही किंवा त्या वस्तू भगवंतापासून भिन्न नाहीत. ऐश्वर्य, तेज, इंद्रियबळ, मनोबळ, शरीरबळ किंवा क्षमाशील असा भाव किंवा विशेष सौंदर्य असलेल्या गोष्टी, लज्जा, वैभव, निर्मळ्या विभूतींनी युक्त असलेल्या गोष्टी, जेवढं जेवढं म्हणून अद्भुत वर्णन होऊ शकेल, अद्भुत रूप मांडता येईल, सांगता येईल, किंवा जे अरूपही आहेत, असं सगळेच्या सगळं जे जे काही म्हणून आहे, हे सगळं परमतत्वमय भगवंताचंच स्वरूप आहे. नारदा ह्या व्यतिरिक्त सुद्धा परमपुरुष असल्या परमात्म्यानं अत्यंत पवित्र आणि मुख्य असे जे लीलावतार घेतल्याचं शास्त्रांमध्ये वर्णन केलं जातं, ते सुद्धा आता मी तुम्हाला क्रमशः सांगतो. त्या सगळ्या अवतारांचं चरित्र ऐकणं हे अतिशय माधुर्यपूर्ण आहे आणि श्रवणेंद्रियातले दोष नाहीसे करणार आहे. आणि ऐकल्यानंतर आपलं मन, आपलं चित्तसुद्धा शुद्ध होईल. तेव्हा मी जे आता यापुढे सांगणार आहे, हे सगळं तुम्ही अत्यंत सावध चित्तानं दक्ष राहून ऐकत जा. आणि ब्रह्मदेव म्हणाले, यत्रोद्यतः क्षितितलो धरणाय बिभ्रत क्रोडीन तनुं सकल यज्ञमयी मनंतः अंतर्महार्णव उपागतमादिदैत्यं तंदंष्ट्रयाद्रिमिव वज्रधरो ददार. परब्रह्म परमात्म्याने अनंत अशा परमेश्वरानं प्रलयाच्या वेळेला पाण्यात बुडणाऱ्या ह्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी समस्त यज्ञमय असं वराह शरीर धारण केलं, वराहावतार धारण केला. आणि आदिदैत्य असलेला हिरण्याक्ष जेव्हा पाण्यात शिरून लढण्यासाठी भगवंताच्या समोर आला, तेव्हा ज्याप्रमाणे इंद्रानं आपल्या वज्रानं पर्वतांचे पंख कापले होते, तशाच प्रमाणे ह्या वराह भगवंतानं आपल्या दाढांनी त्या हिरण्याक्षाचे तुकडे तुकडे केले. डुक्कर, वराह म्हणजे डुक्कर, ह्याला माती अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे त्याचं तोंड सदैव
मातीतच खुपसलेलं असतं. आणि एक सिद्धांत नियम असा आहे की आपल्याला जे परमप्रिय आहे त्या प्रयासपदाचे सगळ्या दोषांसकट आपण त्याचा स्वीकार करतो. मातीमधली घाणसुद्धा हा वराह म्हणजे हे डुक्कर स्वीकारतो. पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवंताने हा अवतार घेतला. ज्या वेळेला भगवंत पृथ्वीच्या उद्धारासाठी अवतरले त्यावेळेला पृथ्वीचा प्रियतम केवळ परब्रह्म परमात्माच होते, भगवंतच होते. आणि त्यावेळेला त्या पाण्यात बुडणाऱ्या पृथ्वीला वर काढण्यासाठी भगवंतानी आपल्या त्या वराहावतारातल्या शिंगानं तिला वर काढलं आणि हिरण्याक्षाचा तिथे युद्धामध्ये वध केला. हितं रमणंच भवती इति हिरण्यम अशी निरुक्तामध्ये हिरण्य शब्दाची व्याख्या केली आहे की हिरण्य कसं असतं की ते जीवांचं हितही बघतं आणि जीव त्याच्यात रममानसुद्धा होतात. आणि हर्यते जनात जनांप्रती म्हणून ते हिरण्य आहे. त्याच्यात हर्य धातू आहे. हर्य धातूचा अर्थ आहे की ते सतत इकडून तिकडे नेलं जातं, हिसकावून घेतलं जातं, बळावून घेतलं जातं. एका ठिकाणी हिरण्य कधी राहत नाही. आणि एकीकडे हिरण्यापासून आपलं हित होतं आणि त्याच्यात माणसं रमतात सुद्धा. म्हणून त्या हिरण्यावरच ज्याचा केवळ डोळा आहे, त्या हिरण्याचीच ज्याला केवळ अभिलाषा आहे, अशा त्या दैत्याला हिरण्याक्ष असं नाव प्राप्त झालं. त्याचाही भगवंतानी वध केला आणि त्याचाच जुळाभाऊ असलेला हिरण्यकशिपू. कशिपू याचा अर्थ आहे शय्या, चादर, उशी. आणि हे सगळं सुद्धा केवळ हिरण्याचंच समजून जो त्याचा भोग घेत होता तो हिरण्यकशिपू. हिरण्याव्यतिरिक्त ज्यांना कुठल्याही प्रकारे ईश्वर, धर्म, आत्मा इत्यादी गोष्टी तुच्छ वाटतात असे हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू ह्यांचा सुद्धा भगवंतानी वध केला. त्यानंतर भगवंतानी रुची नामक प्रजापतीची पत्नी आकुती तिच्या गर्भातून सुयज्ञ नावाच्या रूपामध्ये अवतार ग्रहण केला. आणि त्या अवतारामध्ये त्यांनी आपल्या दक्षिणा नावाच्या पत्नीपासून सुयम नावाच्या देवतांना निर्माण केलं. आणि तिन्ही लोकांची आलेली मोठमोठाली संकटं त्यांनी निवारण केली. आणि ह्यामुळेच स्वयंभू म्हणून त्यांना हरी अशा नावानं संबोधलं. हरणात हरिही. हरी शब्द घ्या किंवा हर शब्द घ्या. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शंकर. पण दोन्ही ठिकाणी ऋ धातू आहे. हरण करतो तो हर किंवा हरी. ह्या लोकांमध्ये, या तिन्ही लोकांमध्ये जी निरनिराळी मोठमोठाली संकट आली त्या सगळ्या संकटांचं निवारण ह्या भगवंतानी केलं. आणि म्हणून स्वयंभू म्हणून त्यांना हरी असं नाव दिलं. पुढे कर्दम प्रजापतींच्या घरी देवहूतीच्या गर्भातून 9 मुलींच्या बरोबर भगवंतानी आपला कपिल नावाचा अवतार घेतला. आणि तिथे त्यांनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला. म्हणजे देवहूतीला आत्मज्ञानाचा उपदेश केला, भक्ती कशी करावी ते सांगितलं. आणि ह्या ज्ञानामुळं देवहूतीच्या ठिकाणी असलेला हृदयातला संपूर्ण मळ, तिन्ही गुणांबद्दलची आसक्ती, हा सगळा चिखल त्यांनी धुवून काढला. आणि तिला भगवंताच्या वास्तविक स्वरूपाला नेऊन पोचवलं. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांच्याबद्दलचा जो अवतार होता हा क्रियाप्रधान अवतार होता. कर्दम प्रजापतींच्या घरी देवहूतीच्या पोटी जो
कपिल महामुनींचा अवतार झाला हा ज्ञानप्रधान अवतार आहे. कारण तिच्या ठिकाणी ती जी आसक्ती होती ती आसक्ती त्यांनी धुवून काढली आणि उत्तम भक्ती कशी करावी हे सांख्य तत्वज्ञान काय आहे, ज्ञान काय आहे एकूण, ह्या सगळ्याचा उपदेश दिला आणि तिला भगवत स्वरूपामध्ये नेऊन पोचवलं. पुढे महर्षी अत्रींच्या घरी भगवंत पुत्र रूपानं प्रकट झाले. न त्रिही इति अत्री, ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सत्व रजतम हे गुण नाहीत, जे तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेत असे अत्री. आणि त्यांनी जेव्हा दीर्घकाळ तप केलं तेव्हा त्याच्या तपानं प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना एक दिवस सांगितलं की मला स्वतःला तुम्हाला देतोय, तुम्हाला दिलंय. दत्त आणि आत्रेय म्हणून दत्तात्रेय, अत्रींचा म्हणून आत्रेय आणि भगवंतांनी दिलेला आहे भगवता दत्त म्हणून ते दत्तात्रेय. पण ते सुद्धा जन्माला कुठे आले? अनसूयेच्या पोटी जन्माला आले, जिच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची असूया नाही. न विद्यते असूया सा अनसूया. आणि असूया तेव्हाच निर्माण होते जेव्हा तिथे द्वैत येतं, जेव्हा तिथे अहंकार असतो. जिच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं द्वैत नाही, असूया नाही, ईर्ष्या नाही, अहंकार नाही, अशा ठिकाणी भगवंतांनी दत्त नावाचा अवतार धारण केला. आणि त्यांच्या चरणकमलातल्या परागांमुळं आपलं शरीर पवित्र करून राजा यदू आणि सहस्रार्जुन इत्यादींनी योग, भोग आणि मोक्ष या सगळ्यांची सिद्धी प्राप्त केली. ब्रह्मदेव देवर्षी नारदाला सांगतायत, सृष्टीच्या प्रारंभी म्हणाले, मी अनेक लोकांची रचना करण्यासाठी इच्छा प्रकट केली आणि त्या इच्छेमुळे आधी मी तप केलं, बरीच तपश्चर्या केली आणि त्या अखंड तपामुळं भगवंत प्रसन्न झाले आणि तप अर्थाचा सन नामाचा युक्त असलेला सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार अशा रूपात भगवंतांनी अवतार घेतला. हे नित्य 5 वर्षाचंच वय असलेले कुमार आहेत. सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार. त्यांच्यामध्ये सन हा जो शब्द आहे हा शब्द तपया अर्थी आहे की जे नित्य तपच करत असतात. आणि ह्या अवतारामध्ये प्रल्हादाच्यामुळं पहिल्या कल्पामध्ये विसरलं गेलेलं जे आत्मज्ञान होतं ते आत्मज्ञान त्यांनी ऋषींना यथावत दिलं आणि त्या लोकांनी तत्काळ परमतत्वाचा आपल्या हृदयामध्ये साक्षात्कार करून घेतला. यापुढे आणखीन काय काय अवतार देवर्षी नारदांना ब्रह्मदेवांनी सांगितले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.